नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान संकलित मूल्यमापन सत्र 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण लेखी 50 गुणांची आहे. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागा भरा. 5 गुण. रक्तातील तांबड्या पेशींमध्ये हिम हे लोहाचे संयुग असते. ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला रक्तदाता म्हणतात. लोखंडाचे गंजणे हा सावकाश होणारा रासायनिक बदल आहे. तापमापी हे उपकरण तापमान मोजण्यास वापरतात. हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील भौतिक घटक होय. ब. व्याख्या लिहा. गुण 2. प्रकाशाचे अनियमित परावर्तन. खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात. 2. उच्च रक्तदाब. शरीरातील सामान्य रक्तदाबापेक्षा जास्त दाब असणे म्हणजेच उच्च रक्तदाब. प्रश्न क्रमांक 2 त्यातील आकृती काढा. गुण 9. श्वसन संस्था. इथे आकृती दिलेली आहे. आकृतीची व्यवस्थित नावे लक्षात ठेवा. दुसरी आकृती हृदयाची आंतररचना. नावे दिलेली आहेत, व्यवस्थित नावे लक्षात ठेवा. आणि तिसरी आकृती कॅलरी मापीची रचना. पुढील प्रश्न क्रमांक 3 त्यातील थोडक्यात उत्तरे लिहा. गुण 6. एक. प्लॅस्टिक अविघटनशील असल्याने पर्यावरणाला समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल? उपाय लिहून दिलेला आहे, व्यवस्थित उत्तर वाचन करा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, परिसंस्थेच्या ऱ्हासास शहरीकरण कसे जबाबदार आहे? याही प्रश्नाचे उत्तर पुढे दिलेलं आहे, पहा. वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरबांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिक शेतजमीन, दलदलीचा भाग, जंगले व गवताळ प्रदेशाचा वापर होतो. यामुळे परिसंस्थेच्या ऱ्हासास शहरीकरण जबाबदार आहे. क. विसंगत पद ओळखा. गुण 4. प्रश्नांचं व्यवस्थित वाचन करा. उत्तरे लिहून दिलेली आहेत. पहिल्याचं उत्तर हरितलवक, दुसऱ्याचं उत्तर रक्तपराधान, तिसऱ्याचं उत्तर केंद्रकी आणि चौथ्याचं उत्तर न्यूट्रोफिल. पुढील प्रश्न क्रमांक 4. फरक स्पष्ट करा. गुण 9. मानवनिर्मित पदार्थ व निसर्गनिर्मित पदार्थ. फरक लिहून दिलेला आहे, व्यवस्थित वाचन करा. 3 गुणांसाठी हा एक प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा फरक आहे आम्ल व आम्लारी यांचाही फरक इथे लिहून दिलेला आहे. आणि तिसरा फरक आहे धमन्या व शिरा. इथे याही फरक स्पष्ट करायचं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे ब. कारणे लिहा. गुण 9. पहिले कारण, मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते. उत्तर लोहित रक्तपेशी RBC आकाराने लहान वर्तुळाकार केंद्रक नसलेल्या पेशी आहे. या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकांमुळे मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे दिसते. हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो. व्यवस्थित कारण वाचन करा. त्यानंतर दुसरे कारण आहे तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. याचंही कारण इथे लिहून दिलेलं आहे. तिसरे कारण, परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात. याही प्रश्नाचे कारण लिहून दिलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे क. खालील उदाहरणे सोडवा. गुण 6. त्यातील 1. फॅरेनहाइट एककातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल? इथे आपण थोडा वेळ देणार आहे कारणे लिहून घेण्यासाठी.
उत्तर पहा. फॅरनहाईटमध्ये तापमान 320 अंश असल्यास ते सेल्सिअसमध्ये 160 अंशच्या दुप्पट असेल. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना एफ आणि सी जिथे लिहिलेलं आहे ती लेटर खूप महत्त्वाची आहेत. त्यावरूनच उत्तराचा अर्थ स्पष्ट होतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोन 40 अंशाचा असेल तर आपतन कोन व परावर्तन कोनांची मापे काढा. आपतन कोन ADB 40 अंश आणि परावर्तन कोन CDB 40 अंश. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका इयत्ता 8वीची सामान्य विज्ञान विषयाची उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.